जय संविधान. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यान मालेत आज आपण पुष्प क्रमांक 975 गुंफत आहोत. आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण अतिशय महत्वाच्या अशा व्याख्यानाकडे वळणार आहोत. आजचे आपले प्रमुख वक्ते व्याख्याते जे आहेत ते आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी आहेत की जे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा पुणे येथून आहेत. तर आणि आजचा त्यांचा विषय अतिशय महत्वाचा आहे, करुणा मैत्रीचा उपदेश. तर आज मी आपले आजचे जे प्रमुख वक्ते आहेत तर त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. पण त्या विश्व कल्याणाचा मध्यमार्ग देणारे जगद्वंदनीय जगद्गुरु शांती सम्राट शाक्य मुनी सम्यक संबुद्ध द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या आदर्शांना मी पंचांग प्रणाम करतो. ज्या संस्थेच्या माध्यमामधून सत्शील सद्वर्तनी समाज घडवण्याची संकल्पना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये पूर्णत्वाला नेली, ती तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे द्वितीय अध्यक्ष, चैत्य स्तूपाचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक माजी श्रामणेर पंडित काश्यप्य तथा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृती विनम्र भावे अभिवादन. भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक की ज्या मातेने आपल्या 45 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातला बौद्ध धम्म कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत पोहोचून देशाच्या 25 राज्यांमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचार केला, त्या आमच्या धम्ममाता महाउपासिका महाधम्मधारणी राजमाता मीराताईजी आंबेडकर या मातेच्या 45 वर्षाच्या यशस्वी धम्म कार्याला त्यागाला ससने जयभीम करून ताई साहेबांच्या कार्याला मी माझं उर्वरित आयुष्य समर्पित करीत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, ट्रस्टचे रिपोर्टिंग चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जमदारेजी, भारतीय बौद्ध महासभेच्या ट्रस्टी आणि कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर, त्याचप्रमाणे यांच्याही कार्याला आणि त्यागाला या ठिकाणी मी ससने जयभीम करून आज या ठिकाणी संविधान विश्लेषण समिती, बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि द्वारकामाई महिला बाल कल्याण केंद्र या संयुक्तपणाने जवळजवळ 975वा एपिसोड होतो आहे. 25 विषय आज बाकी राहिलेले ते खासदाराला जायला. हे या तिन्ही आयोजकांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आजच्या विषयाला उपस्थित असलेला श्रोतागण, संस्थेचे पदाधिकारी या सर्वांना ससने जयभीम करून विषयाकडे जात आहे. विषय आहे करुणा मैत्रीचा उपदेश. भगवान बुद्धाने आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रास्ताविकामध्ये अनेक वेळेला आपण पाहिलेलं आहे, मनुष्याला केंद्रबिंदू मानलेला आहे आणि मनुष्याला केंद्रबिंदू मानून मनुष्याचं जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्या जीवनाला जितकी प्रेरणा देता येईल तेवढी प्रेरणा देण्याचं काम माणसाच्या मनाचा विचार करून आणि संशोधन करून तथागतांनी आपल्या 45 वर्षामध्ये
हा प्रयत्न केला आणि मानवाला सन्मार्गावर येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून ते यशस्वीही झालेले आहेत. कारण आज विश्वामध्ये बौद्ध धम्माची प्रचिती आहे, अनुभव आहे. तो जगाच्या पाठीवर 44 राष्ट्रांमध्ये आज बौद्ध धम्म वावरतो आहे. तो केवळ भगवान बुद्धाच्या या संशोधनामधून झालेला आहे. आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, भगवान बुद्धाचा जो उपदेश आहे तो कुठेही कर्मकांडाला आधारित नाही. बुद्धिप्रामाण्यवादाला चालना देऊन मानवाच्या अंतर्मनाला चालना देण्याचं काम तथागतांनी या उपदेशांमधून केलेलं आहे. पंच ज्ञानेंद्रिय आणि विज्ञान यांची सांगड घालून होणारं जे ज्ञान आहे, जे संस्कार आहेत, ज्या संवेदना आहेत, यांचा अभ्यास करून तथागतांनी आपले उपदेश केलेले आहेत. आणि मग तथागतांनी या ठिकाणी या विषयाला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 10 पारमितामध्ये मैत्री पारमिता घेतलेली आहे. त्याचप्रमाणे शिलामध्ये मैत्री घेतलेली आहे. आणि मैत्री भावनेचा जो उपदेश आहे भगवान बुद्धाने मानवाच्यासाठी केलेला आहे. या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये आपल्याला या ठिकाणी नमूद करून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. प्रथमतः धम्म जाणून घेण्याची इच्छा, मानसिकता तयार जो मनुष्य प्राणी करतो त्यालाच त्याचा लाभ होतो. अर्थात आपल्याला तथागतांची वाणी अंतर्मुखी होऊन आपल्या इंद्रियाद्वारे आणि विज्ञानाच्या द्वारे आपल्याला जाणीव करून घेऊन, अनुभव घेऊन जीवन जगणे हे मानवाच्या कल्याणाचा मार्ग आहे. अर्थात या उपदेशाच्या माध्यमातून भगवान बुद्धाने जी पुढे महामंगल सूक्त सांगितलेले आहे, त्यानंतर पराभव सूक्त सांगितलेलं आहे, यांचा पाया या कर्णनिमित्त सूत्रामध्ये आहे. हेही आपण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे माणसाला सद्गुणाकडे आणण्याचं काम, पहिली मेहनत या ठिकाणी माणसाच्या साठी भगवान बुद्धाने या ठिकाणी केलेली आहे. आणि ती आहे मनाची मेहनत, मानसिकतेचे विचार याच्यावर त्यांनी केलेलं आहे. हे या प्रास्ताविकाचं आपण लक्षात ठेवावं. दुसरा चॅप्टर येतो की या विषयाच्या माध्यमामध्ये या भूतलावरील कोणत्याही माणसाला कलह आवडत नाही. प्रत्येक जण म्हणतो मला शांतता हवी आहे, हवी आहे, पण जगामध्ये शांतता नाही. पहा, मनुष्य प्राणी अपेक्षित आहे, माणसाला वाटतंय की मला जीवनामध्ये शांतता मिळावी. पण आज वर्तमान स्थितीमध्ये, वास्तववादामध्ये जग अशांततेच्या उंबरठ्यावर आहे, उद्रेकावर आहे. याचाच अर्थ असा होतो की तथागतांची वाणी आपण आपल्या इंद्रियांद्वारे अंतर्मुखी होऊन जोपर्यंत जाणत नाही तोपर्यंत भगवान बुद्धांच्या कोणत्याही उपदेशाचा फायदा किंवा अनुभव मनुष्य प्राण्याला मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजेच या ठिकाणी या प्रत्येक वाणीचा अर्थ समजून घेऊन आपल्या स्वतःच्या इंद्रियाद्वारे अंतर्मुखी होऊन आपल्याला तो अंगीकारावा लागेल. आणि म्हणून प्रत्येक सूत्र जे आहे, महामंगल सूत्र आहे, कर्णनिमित्त सूत्र आहे, पराभव सूत्र आहे, रतन सूत्र आहे, अनेक सूत्रांच्या माध्यमातून भगवान बुद्धाने हा उपदेश केलेला आहे. मग या ठिकाणी या उपदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे?
तर त्या ठिकाणी म्हटलंय कर्णीयमत्त कुशलेन यंतं संतं पदं गवी समेच सोको उजूच सुजूच सुवचो तस्स मृदू अनतिमानी. हे पालीमधलं वाक्य आहे आणि त्या पद्धतीने याचं भाषांतर आहे. शांती ज्यांना हवी आहे, शांती पदाची प्राप्ती इच्छिणाऱ्या, शांती पदाची प्राप्ती इच्छिणाऱ्या कल्याण साधन निपुण मनुष्याने ही इच्छा व्यक्त करावी. इथं कल्याण साधन कल्याण साधन कल्याण साधन कल्याण साधनाभिमुख मनुष्याने, म्हणजेच या शब्दाचाच अर्थ या ठिकाणी आहे की ज्याला स्वतःच्या जीवनामध्ये हे अनुभव उतरायचे आहेत, ज्याला जीवनामध्ये शांतता प्राप्त करून घ्यायची आहे. कारण भगवान बुद्ध हे शांतीचा सागर आहे. भगवान बुद्ध हे शांतीचा सागर आहे. आणि मग ज्यांना कल्याण साधनमुखी व्हायचं आहे, ज्यांना कल्याण साधून घ्यायचं आहे, त्यांनाच भगवान बुद्धाचा उपदेश आहे. भगवान बुद्धाच्या चरित्रामध्ये पण आपल्याला तेच पाहायला मिळतं. ज्यांनी ज्यांनी इच्छा व्यक्त केली त्यांनाच भगवान बुद्धाने धम्म दिलेला आहे. भगवान बुद्धाने कोणालाही ज्याची इच्छा नसताना उपदेश केलेला नाही. फार अगदी कलाम सुत्तापर्यंत या गोष्टीचा आपण अभ्यास जर केला तर आपल्या लक्षात येतं. म्हणून हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कल्याण साधन मुक्त, ज्याला कल्याण स्वतःच करायचं आहे त्या माणसाने ही इच्छा व्यक्त करणं योग्यच आहे की त्याला जीवनामध्ये शांतता हवी आहे. हा प्रश्न जरी योग्य असला तर त्यासाठी करणीय व्यक्त काय कर्तृत्व केलं पाहिजे, त्याच्यासाठी काय बंधन केलं पाहिजे. आपोआप शांतता बाजारात मिळत नाही. शांतता ही बाजारात मिळत नाही. शांती ही निर्माण करावी लागते. ती ज्ञानेंद्रियाच्या द्वारे अंतर्मुखी होऊन विज्ञानाच्या कसोटीवर येऊन ती शांती प्राप्त करावी लागते. शांती म्हणजे वाचल्यानंतर शांती मिळते असं नाही. लहान आवाजात ज्ञानोबा कांबळेचा आवाज मोठा आहे म्हणजे तो शांत नाही अशी गोष्ट नाही. आणि एखादा बारीक बोलतोय आणि हळूच चिमटा घेतोय, तो शांत आहे असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने हे वर्गीकरण केलेलं आहे की त्या माणसाने काय करावं. त्याला जर शांती हवी असेल, त्याला अंतर्मुखी होऊन जीवनाचं जर कल्याण साधायचं असेल, कल्याण साधायची इच्छा तर पाहिजे आणि ती साधायची असेल तर त्याने काय करावं या कसोट्या या ठिकाणी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याने करावे, त्याने याच्या इच्छा करावी. त्याने योग्य आणि सरळ अत्यंत सभ्य असावे. पहिलीच कसोटी आहे. त्याच्या मनामध्ये हजार आडी ठेवता कामा नये. अंतर मन के गाठे तुटे, अंतर मन निर्मल होय रे. तुम्ही वरवर शांत बोललात, वरवर शांत वागलात, पण अंतर्मुखी ज्या अंतर्मनामध्ये ज्या गाठी आहेत, कपट आहे, कारस्थान आहे, दुष्ट भावना आहे, द्वेष भावना आहे, राग आहे, हा सप्त गुणामध्ये ठेवलात आणि वरवर नुसते जरी शांतपणाने बोललात त्याचा फायदा होणार नाही. अत्यंत महत्वाची वागणूक आहे, व्यवहार आहे. अशा स्वभावाची माणसं आपल्याला पाहायला मिळतात समाजामध्ये. वरवर अगदी गोड गोड बोलतात पण मनातल्या अटी नाही. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात त्यांनी योग्य आणि सरळ असावं, सभ्य बनावं. आणि सभ्य बनण्याचा पाया शिलामध्ये आहे. सभ्य जर बनायचं असेल आणि सभ्यतेचा लाभ जर घ्यायचा असेल, लाभ करतोय इथं लाभाचं महत्व आहे. लाभ घ्यायचा असेल तर त्याने स्वतःला पाहावं, मी स्वतः सरळ आहे का, मी सभ्य आहे का. कडून शिलाचं उल्लंघन तर होत नाही ना. अर्थात माझ्याकडून मानवतावादाला, माणसाचा बंधू प्रेमाला किंवा माणसाच्या वागणुकीमध्ये माणसाने माणसाशी कसं वागावं याच्यामधून माझ्या हाताने तर काही चूक होत नाही ना. याचं पहिलं निरीक्षण त्यांनी करावं.
याचं पहिलं निरीक्षण त्यांनी करावं. म्हणजे तो सरळ सभ्य असावा, सभ्य असावा. आणि त्याने स्वतःला सभ्य नुसतं म्हणता कामा नये. अशी काही व्यक्ती आहेत की स्वतःला अवगुण शरीरामध्ये असूनही स्वतःला सभ्य मानतात आणि स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतात. अंतर्मुखी होऊन त्यांनी स्वतःची शाश्वती दिली पाहिजे. मी माझ्या आचरणामध्ये बदल करत नाही आणि माझ्याकडे मी सभ्यतेने वागण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजेच बुद्धाच्या विचाराने वागण्याचा प्रयत्न करीत आहे, शिलाचाराने वागण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून त्यांनी साधे आणि सरळ असावे. त्याचप्रमाणे त्यांनी त्याची वाणी, आता साधेपणाची सभ्यतेची लक्षणं काय की त्याची वाणी ही मधुर असावी, कठोर असता कामा नये, शब्द जपून वापरावेत, वाणी कठोर असता कामा नये, फसवेगिरीची असता कामा नये, गोलमाल बोलणारी असता कामा नये. कारण धारदार तलवारीपेक्षा शब्द हे धारदार आहेत आणि म्हणून ते जपून वापरायला पाहिजे. आणि ते फक्त विहारात जाऊन नाही तर आपल्या कायमच्या दैनंदिन जीवनामध्ये जे मुसावादा वेरमणी जो शिलामध्ये दिलेला आहे त्याचं आपल्याला तंतोतंत पालन करावं लागेल. कशासाठी? की स्वतःला शांती प्राप्त करून घेण्यासाठी, शांतता प्राप्त करून घेण्यासाठी, हे पेटलेलं शरीर शांत करण्यासाठी. राग द्वेष आणि लोभाने, रागाग्नी, लोभाग्नी, द्वेषाग्नी यांनी पटलेलं शरीर जर शांत करायचं असेल तर त्याला या गोष्टी कराव्या लागतील. त्याला या गोष्टी कराव्या लागतील. त्याला वाणीवर लक्ष ठेवावं लागेल, कठोर शब्द थांबवावं लागतील, कपटी शब्द थांबवावे लागतील, अडीबाजीचे शब्द थांबवावे लागतील आणि वाणी त्याची मधुर असणे अत्यंत गरजेचं आहे. आणि तो कोमल आणि निराभिमानी असावा. आता कोमल म्हणजे काय? मऊ कापसासारखा का? म्हणजे त्याचं मन हे कठोर असता कामा नये, कपटी असता कामा नये, कपट त्याच्या शरीरामध्ये असता कामा नये. ज्या मानवाच्या शरीरामध्ये कपट आणि कारस्थान आहे तो कोमल होऊ शकत नाही. आणि त्याच्याही पुढची पायरी जाऊन भगवान बुद्ध म्हणतात तो निराभिमानी असावा. सर्वात दोष आहे शांती पदाला, शांती प्राप्त करण्याला मुख्य अर्थाला कोणता असेल तो आहे गर्व आणि अभिमान, मीपणा. नुसतं गप्प बसणे म्हणजे शांती नाही. तुमच्या व्यवहाराच्या जीवनामध्ये या गोष्टीची कस आपल्याला लावून घ्यावा लागेल, तेव्हा आपल्याला या ठिकाणी ही शांती प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून हे करायचं असेल तर या गोष्टीचे निरीक्षण करून स्वतः त्या मार्गाने अवलोकन करणं आणि त्या मार्गावर आरूढ होणं हे माझ्या हातात आहे. आणि झालं की नाही याची अनुभूती घेणं महत्वाचं आहे. या अशा वर्तणुकीमुळे मला माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या समाजामध्ये काय मला प्राप्त झालंय याचा स्वतःचा अनुभव असेल ना. भगवान बुद्धाला स्वतःला हा अनुभव आला म्हणून जगाला दिला. स्वतःच्या अनुभवामधून ते आलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे मनुष्य हा मी अनेक वेळेला विषयामधून मांडलेला आहे, मनुष्य हा सद्गुणाचा पुतळा आहे. परंतु त्याच्या सद्गुणाला येणारे अडथळे जे अवगुण आहे ते अवगुण आपल्याला काढावे लागतील, हे या पहिल्या पदामध्ये आहे. आणि म्हणून तो सरळ जीवन जगणारा असावा, निराभिमानी असावा, त्याची वाणी कोमल असावी, त्याची वाणी मधुर असावी, तो कोमल असावा, गर्व आणि अभिमान असता कामा नये. ही पहिली कसोटी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मग मानवाला त्यांनी वाव दिलाय की तुम्हाला करायचं असलं तर करा, नाही करायचं तर जग असंतेवर आहे. आज आपण व्यवहारामध्ये काय पाहत आहोत? व्यवहारामध्ये आज आजूबाजूला आपल्या काय पाहत आहोत? आणि अशा अवस्थेमध्ये ही अवस्था प्राप्त करून घेणे म्हणजे साधं काम नाही. आजच्या परिस्थितीमध्ये शांत राहणं आपल्याला जमतच नाही ना. फळामध्ये एखाद्याने आर म्हणलं की लगेच आपण कार्य म्हणून उभे राहतो. कुटुंबामध्ये सुद्धा आपल्याचा कलह निर्माण आपण थांबवू शकत नाही.
पती पत्नीनी सुद्धा शांतता बाळगणं आज होऊ शक्य होत नाही. बायको एका बाजूला ताडते, नवरा एका बाजूला ताडतो, कशी शांतता राहणार आहे? सन्मानाने वागण्याच्या ज्या काही व्यवहारिक गोष्टी आहेत त्या कराव्या लागतील, तेव्हा घरामध्ये शांतता राहील. मुलं बाळं कशी शांत राहतील? मुलांवर तुम्ही जर त्यांना द्वेषारोपाने जर पाहत असाल तर ते शांततेच्या मार्गाला कसे जातील? तुमचा मीपणा त्यांच्यावर लागत गेला तर. या सगळ्या काही गोष्टी व्यवहारातल्या आहेत. एका विषयावर बोलायला खूप लागेल, परंतु आपल्या वेळेचं बंधन असल्यामुळं आपण थोडक्यात लक्षात ठेवावं की आपल्या चाललेल्या जीवनाला आपण वाकडं तिकडं जीवन करू नये. दुसऱ्या तांदळासारखं जीवन आपल्याला ठेवायचं आहे की नाही. ज्याला शांती पाहिजे त्यांनी ठेवावं, नाही त्याने खुशाल वागावं. हे काय बंधन नाही कोणावर की आज हे प्रवचन केलं ज्याने ऐकलं त्यांनी तसंच वागलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला हिताचं वाटत असेल, आपण धम्मपदामध्ये तेच पाहतोय ना, हित आणि अहित तुम्हाला कळतंय. शांत राहिल्याने, राग मारल्याने काय तुमचे नुकसान होणार आहे का? अनेक वेळेला भगवान बुद्धाची उदाहरणं आपण दिलेली आहेत ना. राग मारताना थोडे डोळे बंद करा, 5 मिनिटाची शांतता बाळगण्याचा प्रयत्न करा. राग आपोआपच जाईल ना. श्वासावर नियंत्रण करा. ह्या सगळ्या काही गोष्टी आल्या ना त्याच्यामध्ये. आणि म्हणून या गोष्टी नुसत्या भाषणापुरत्या नाही, तो मशागत करावी लागेल. ही मेहनत करावी लागेल इंद्रियाची. आणि त्यावेळेला नक्कीच आहे, काळ्या दगडावरची रेग आहे की आपल्याला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा भगवान बुद्धाचा शांतीचा मार्ग आहे. त्यानंतर दुसरं चरण जे आहे, मी चरण न वाचता अभ्यासाकडे जाऊ का, वेळ होईल म्हणून? तर अपकिचो तसल हुक होती संतेंद्र येतो निपक होत अपग भाऊ कुलेसू आणून गिद्धो. तर पुढची पायरी सांगतायत, तो संतुष्ट असावा, समाधानी असावा. माणसाला दुःखाचं कारण असंतुष्टपणा. जो संतुष्ट नाही, जो समाधानी नाही, त्यांनी करोडो रुपये कमवले तरी त्याला शांती प्राप्त होणार नाही. म्हणजे शांतीची पायरी प्राप्त करायची असेल, शांत पदाचं प्राप्तीत करून घ्यायचे असेल, इंद्रिय जर शांत करायची असतील, सन्मार्गाने सत्शील समाज घडवायचा असेल, तर आपल्याला या ठिकाणी समाधान येत असलं पाहिजे. मग ते कौटुंबिक समाधान असेल, सामाजिक समाधान असेल, राजकीय समाधान असेल, व्यवहारिक समाधान असेल, शारीरिक समाधान असेल. शारीरिक मी मुद्दा म्हणून शब्द वापरतोय. शारीरिक समाधान असेल, मन समाधानी असेल, तर या गोष्टी प्राप्त होतील, त्याला सांगावं लागणार नाही. त्यानंतर पुढे आहे, प्रामाणिक असलं पाहिजे. हे सगळं जर जीवन जगायचं असेल तर आपल्याला प्रामाणिकपणाला अत्यंत महत्व द्यावं लागेल. स्वतःवर स्वतःचा प्रामाणिकपणा पाहिजे, कुटुंबावर प्रामाणिकपणा पाहिजे, म्हणजे विश्वास पाहिजे. विश्वास संपादन केला पाहिजे. आणि विश्वास संपादन करण्याची पायरी आहे प्रामाणिक. विश्वास संपादन करण्याचं दर्शन आहे प्रामाणिकतेचं दर्शन. आपण प्रामाणिक, अप्रामाणिक आणि प्रामाणिक हे राहण्याचं तुलनात्मक जीवन आपल्याला जगावं लागेल. घरापासून त्याची सुरुवात करावी लागेल, नोकरीमध्ये करावी लागेल, समाजामध्ये करावी लागेल. फसून तुम्ही किती फसवणार आहात? खोटं बोलून किती खोटं बोलणार आहात? एक खोटं बोलणे, एक सत्य दडवणे 1000 वेळा खोटं बोलावं लागते तुम्हाला. आणि म्हणून ते खोटं बोलण्याने तुम्हाला काय समाधान मिळणार आहे? तुम्ही लोकांना जर फसवत असाल तर तुम्ही स्वतः फसत आहात ना. आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या प्रामाणिकपणाला अत्यंत महत्व आहे, जे आजही व्यवहारामध्ये आहे. प्रामाणिकतेची साक्ष स्वतःला स्वतः कसोटी लावून घ्यावी लागेल. आणि माझे ते विषय नेहमीच आहेत की बाहेर नका जाऊ, शोध कुठे नका घेऊ. आपल्याला प्रामाणिकपणेच्यासाठी मुसावादा वेरमणी हे ठेवावं लागेल. खोटारडेपणा टाळावा लागेल. प्रामाणिकपणाने लोकांचे जे आहे ते वास्तवादी आहे ते लोकांच्या समोर जायचं. मनकवडेपणाचा चेहरा दाखवायचा नाही. आणि दाखवण्याची गरजही लागत नाही. हा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपणही तो प्रयत्न करावा की आपण प्रामाणिकतेसाठी असत्य सोडावं लागेल, सत्याची कास धरावी लागेल.
तेव्हा प्रामाणिकपणा आहे ना. आता मी जात नाही बाहेरच्या विषयामध्ये. पाहिलं तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. किती लोकांकडे प्रामाणिकपणा आहे, किती सत्याचं वाचन आहे. म्हणजे भगवान बुद्धाच्या अनमोल तत्वाला आपण पायदळी तोडत आहोत. मग कुठं तुम्हाला प्रामाणिकपणाचं सर्टिफिकेट कोण देणार आहे? आणि सर्टिफिकेट देणारा तरी प्रामाणिक असला पाहिजे ना. सर्टिफिकेट देणाराही प्रामाणिक असला पाहिजे ना. आणि सर्टिफिकेट देणारच प्रामाणिक नसेल तर त्या प्रामाणिकपणाला काय महत्व आहे? म्हणून मला माझ्या स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. मी कोणाचा विश्वासघात करणार नाही, कोणाला खोटं बोलणार नाही. या पद्धतीने त्यानं प्रामाणिक असावं, प्रामाणिक जीवन जगणारा असावा, जो उलाढाली करणारा नसावा. प्रामाणिकपणाला अडथळा आहे उलाढाली. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात. जगता येत नसेल तर जगू नका, पण कोणाला फसवून जीवन जगण्याचा प्रयत्न करू नका. कोणाच्या डोक्यावर पाय ठेवून आपलं जीवनाचं कल्याण करून घेऊ नका. तुम्ही प्राप्ती करावी. धनसंपत्तीला भगवान बुद्ध कधी नकार देत नाही, पण कुशल कर्माने कमवलेलं धन आणि अकुशल कर्माने कमवलेलं धन, उलाढालीमधून तुम्ही जर लोकांना फसवत असाल, 4 लोकांच्या डोक्यामध्ये टोप्या जर घालत असाल, तर तुम्हाला प्रामाणिकपणा म्हणावाच कसा? आणि म्हणून प्रत्येक मानवाने, इथं जात धर्म अजिबात नाही, महत्वाचं मनातलं काढून टाका. इथं सगळ्यांना, हिंदू असू, बौद्ध असू, ख्रिश्चन असू, यांनी प्रत्येकाने ही कास धरलेली पाहिजे. त्याने उलाढाली करता कामा नये. जगण्यासाठी सम्यक आजीविका भगवान बुद्धाने दिलेली आहे. सम्यक आजीविका भगवान बुद्धाने दिलेली आहे. जगण्यासाठी तुम्हाला साधन दिलेलं आहे. उलाढाली करण्यासाठी दिलेलं नाही, दलाली करण्यासाठी दिलेलं नाही, फसवेगिरी करण्यासाठी दिलेलं नाही. हे जे विकार आहे, हे अवगुण आहे, हे ताबडतोब लक्षात आल्यावर टाकून द्यावे. लक्षात आल्यावर शब्द वापरतोय. अवगुण आहेत पण लक्षात येत नाही, त्यामुळे ते टाकून देत नाही. पण अवगुण आहेत, हे अवगुण आपल्याला शोधावे लागतील आणि ते टाकून द्यावे लागतील. आणि म्हणून त्याने उलाढाल करू नये. तो समाधानी, शांत इंद्रिय, प्रज्ञावान आणि गंभीर कुटुंबात अनासक्त असावा. तो शांत असावा, गंभीर असावा. हे कधी घडेल? आणि कुटुंबामध्ये अनासक्त असावा. माझा परिवार, माझा अमक, माझं तमक हे म्हणून राहाल ते मिळणार नाही. म्हणून या ठिकाणी अनासक्तपणा तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष करा असं म्हटलेलं नाही, पण जास्तच माझीच सगळे आहेत असा विश्वासही ठेवता कामा नये. समजा उदाहरणार्थ तुम्ही आपल्या मुलांवर विश्वास ठेवला आणि तो मुलावर तुम्ही इतका गाफील विश्वास ठेवला की भविष्यात त्याने जर फसवलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? शेवट दुःख मिळणार आहे. दुःख मिळणार आहे. म्हणजे दुःख कोण आणतंय? आपण स्वतः आणतोय. मग त्याच्यावर विश्वास का ठेवा? तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला ना. तुमचं 71 वर्षाचं वय, तुम्ही काय केलं याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याच्यातून तुमच्या अनुकरणाने जर लाभ झाला तो नाही. पण मी म्हणता कामा नये माझी मुलं त्याच पद्धतीने वागतील म्हणून. त्यांच्यावर काय विश्वास त्या पद्धतीने ठेवा. त्यांनी त्यांच्या पद्धतीने वागलं पाहिजे ना. आणि मी का आसक्ती करावी? मी त्यांच्यावर जोर का द्यावा? आणि म्हणून या ठिकाणी ही अनासक्ती, आसक्ती असतात कामा नये. प्रज्ञावान असावा, गंभीर असावा. प्रज्ञा ही प्राप्त करावी लागते. शहाणपण आहे ते विजडम आहे. आणि प्रज्ञा ही शीलावर आधारित आहे. प्रज्ञा आपोआप मिळणारी नाही. प्रज्ञात बाजारात मिळणारी वस्तू नाही, शेतात विकणारी वस्तू नाही. प्रज्ञा ही इंद्रियाद्वारे प्राप्त करून घेऊन, इंद्रियाद्वारे प्राप्त विजडम, प्रज्ञा म्हणजे ज्ञान, बोधीचं ज्ञान, ही प्रज्ञा आहे. आणि या प्रज्ञेच्या आधाराने आपलं जीवन जगलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. हे सगळ्या कसोटी आल्यावर. आणि म्हणून त्या ठिकाणी तिसऱ्या कसोटीमध्ये त्यांनी जे म्हटलंय, प्रज्ञावान आणि गंभीर आणि कुटुंबात अनासक्त असावा आहे. आता इथं उदाहरण बरंच आहे. एकदा भगवान बुद्धाकडे एक कुटुंबाचा असाच गाजावाजा असलेला एक उपासक भगवान बुद्धाकडे आला. तो नेहमी भगवान बुद्धाकडे येत होता. आणि भगवान बुद्धाकडे येता येता त्याने सांगितलं, भगवान बुद्धाने त्याला निरीक्षण केलं की हा आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये जास्त आसक्त आहे. हा कुटुंबाच्या ओढीला जास्त, याला कुटुंबाची ओढ आहे. म्हणून भगवान बुद्ध एकदा म्हणाले, तू तुझ्या कुटुंबावर किती प्रेम करतो? मला मी जीवापाड्याला प्रेम करतो.
आणि कुटुंबावाले ते म्हणले माझ्या जीवाला जीव देतात. भगवान बुद्धाने त्याला सांगताना सांगितलं की जा, तुला जर असं वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे, तो तुझा गैरसमज आहे. तुला जीवापाड्याला जगतायत, तुझ्या जीवापाड्याला म्हणजे तुझ्या जीवाला काही धोका होऊ नये यासाठी जगतायत असं तुला जर असेल तर हे ग्रस्तात तू थांब आणि तुला तुझ्या याची देही याची डोळा याचं उत्तर द्यायला लागतो. आणि भगवान बुद्धाने त्याला सांगितलं थोडा वेळ तू या ठिकाणी मृतावस्थेमध्ये बस. आणि त्याला मृतावस्थेमध्ये ठेवला. त्याला मृतावस्थेमध्ये ठेवला. त्याच्या कुटुंबाला कळवलं, आईला कळवलं. आई ऊर बडवीत आली, मी तुझ्या आधी गेले असते तर, मी सगळं काही पागळा होत नाही जास्त, मी तुझ्या आधी गेले असते तर. तथागत तिथे बसलेले आहेत. आई म्हणते तू जाण्याच्या अगोदर मी गेले असते तर. तथागत म्हणतात माई तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे का? तुम्ही यांच्या जागेवर जाण्याची तयारी आहे का? माझ्याकडे म्हणले असा मंत्र आहे की जर तुम्ही यांच्या जागेवर जात असाल तर यांना मी जिवंत करतो. काय झालं माहिती का? आई जन्म देते. आई जिने 9 महिने 9 दिवस ओटामध्ये काढलं ती आई सुद्धा 5 पावलं मागे आली. कुटुंबातला प्रत्येक सदस्य आला, बायको आली, धनी तुमच्या आधी मी गेले असते तर. भगवान बुद्धाने तेच वाक्य वापरलं, माझ्याकडे शक्ती आहे, मी याला जिवंत करतो. तुम्ही जे म्हणताय तुमची तयारी ठेवा. बायकोही मागे आली, मुलंही मागे आली. आणि जेव्हा त्याला त्या अनुभव आला त्यावेळेला त्यांनी भगवान बुद्धाला हात जोडले, धन्य म्हणले तुमचं ज्ञान. कशाची कुटुंब, कशाची बायका, मुलं, कोण कुणाचं, तुमचं स्वतःचं जीवन तुम्हाला सांभाळावं लागेल. आणि म्हणून या आसक्तीच्या बाबतीमध्ये हे उदाहरण अत्यंत महत्वाचं आपण लक्षात ठेवावं. कुटुंबाच्या बाबतीत अनासक्ती असू नये. त्यानंतर नच खुदंग समाचारे किंची येन येऊ वेरू वरे परे उपदेयू सुखिनो वा खेमिनो होतू सगळे सता भवंतु सुखी तथा. या तिसऱ्या चरणाच्या आधाराने येतात की जर तुम्हाला आपण कोणत्या मार्गाने जाण्याची तयारी ठेवली, विषय काय आहे, मैत्री भावनेतून आपल्याला जायचं आहे. शांतता झाल्याशिवाय मैत्री भावना मिळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर पुढे त्याच्या हातून साध्यातली साधी गोष्ट, क्षुल्लक काही गोष्ट अशी होता कामा नये, असं कर्म होता कामा नये की दुसरे लोक त्याला दोष देतील. हा राहुलाला केलेला उपदेश आहे. स्वप्नातही खोटे बोलू नको, स्वप्नातही खोटे बोलू नको. आणि हातातून क्षुल्लकातली क्षुल्लक गोष्ट अकुशल कर्माकडे जाता कामा नये, चूक होता कामा नये की लोक आपल्याकडे बोट दाखवतील. म्हणजे जीवन जगायचं असेल तर आपल्याकडे बोट दाखवणाऱ्याची बोट थांबली पाहिजेत. आणि आपणही कोणाकडे बोट करू नये, आपणही कोणाकडे करू नये. आणि म्हणून या ठिकाणी त्याने त्याच्या हातातून कोणतीही गोष्ट होता का, म्हणजे प्रत्येक जीवन जगताना दैनंदिन जीवनामध्ये, व्यवहारिक जीवनामध्ये आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपल्या हातातून कोणतंही अकुशल कर्म होऊ नये, आपल्या हातातून कोणतीही चूक होऊ नये. मग ते कार्यालय असेल, ते राजकारण असेल, ते समाजकारण असेल, ते धर्मकारण असेल, सगळ्या काही गोष्टींच्या वेळेला तुम्हाला हे बंधन स्वतःला पाळून घ्यावं लागेल. तर तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान मिळणार आहे, तर तुमच्या जीवनामध्ये मैत्री भावना प्राप्त होणार आहे. हे करावं लागेल. करणीयमेत्त, करुणा आणि मैत्री, ही मैत्री आपल्याला जपण्यासाठी पहिलं कर्तव्य करावं लागेल. हक्काची जाणीव करताना कर्तव्याची जाणीव ठेवावं लागेल. संविधानाने हक्क दिलेत, संविधानाची आपल्याला कर्तव्याची जाणीव आपल्याला ठेवावं लागेल. आणि त्या कर्तव्याला जर तुम्ही बेईमान झालात तर संविधानाचा, संवर्धनाचा किती गाजावाजा केला तर त्याचा उपयोग होणार नाही. हे उदाहरण आहे व्यवहारातली. आणि म्हणून या ठिकाणी त्याने या ठिकाणी त्याच्या हातातून कोणतीही क्षुल्लक गोष्ट होऊ नये की दुसरे लोक त्याला दोषी लावतील. ज्या करिता शून्य लोक त्याला दोष लावतील. सर्व प्राणी सुखी, समाधानी, आनंदित आहोत ही भावना त्याने पाळली पाहिजे. आता जल के, थल के और गगन के प्राणी सुखी होय रे, आपल्या मनामध्ये भावना असली पाहिजे. भवतु शुभ मंगलम आपण ज्या वेळेला म्हणतो
त्यावेळेला अंतर्मनामधून भावना असली पाहिजे की तुमचं कल्याण हो, तुमचं कल्याण हो, सर्व प्राणी सुखी होत. आणि सुखी व्हायचे असेल तर बाणादिबाचा वेरमणी करावं लागेल. मैत्री भावना प्रत्येक प्राण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला करावी लागेल. आणि म्हणून शिलाचारामध्ये पहिलं शील दिलेलं भगवान बुद्धाने. दुसऱ्याचे जर सुख जर प्राप्त करायचं असेल, प्राणी मात्रावर दया जर करायची असेल, तर तुम्हाला मैत्री त्या ठिकाणी त्यांच्यावर जर करुणा करायची असेल तर त्या ठिकाणी मैत्री भावना ठेवावी लागेल ना. आणि मैत्री भावना ठेवताना माझ्या हातातून कोणतीही गोष्ट कोणत्या प्राण्याला दुखवण्याच्या साठी माझा जन्म झालेला नाही. मग तो जलचर प्राणी असेल, मनुष्य प्राणी असेल, कोणताही प्राणी असेल, माझ्याकडून त्याला दुःख होता कामा नये. माझ्या स्वार्थासाठी, माझ्या इंद्रियाच्या सुख चैनीसाठी मी त्याचा उपभोग घेता कामा नये. त्याला सुखी करायचं असेल तर नुसती भाषा असता कामा नये. तर माझी भावना असली पाहिजे की मला जगण्यासाठी त्याचा उपयोग होता कामा नये. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, मारा आणि मरू द्याच्या ऐवजी जगा आणि जगू द्या. तुम्ही जगा आणि त्यांनाही जगू द्या. आहे का ती भावना? कोणत्या पंथामध्ये, संप्रदायामध्ये तरी अजून आहे का? आपल्या सुखासाठी त्यावेळेला यज्ञात बळी दिले जात होते ना. आणि अजूनही काय कमी झालेले आहेत का? अजूनही जत्रा क्षेत्र भरलेल्या जातातच ना. गाडगे बाबा माझे म्हणायचे, अरे दुसऱ्याचं लेकरू कापून तुझ्या लेकराचा पाळणा कसा आले? हे गाडगे महाराजांना पाहिले 20व्या शतकामध्ये सांगावं लागलं ना. आणि आजही ते अजूनही घडतंय ना. आपण बौद्ध झालो, आपण बाबासाहेबांच्या मार्गाने जायला लागलो, आपण त्याच्यापासून दूर झालो, ते आनंदाची गोष्ट आहे. पण अजून आपण म्हणजे सगळा समाज नाही. एवढा मोठा समाज आहे, मनुष्य प्राणी आहे. यांना उपदेश करण्याच्यासाठी आपल्या वर्तणुकीतून त्यांना वर्तणूक मिळाली पाहिजे, आपल्या वागणुकीतून त्यांना वागणूक मिळाली पाहिजे. म्हणून आपली भावना सर्वांच्या सुखाच्या प्रती असावी. माझ्या जगण्याचा आनंद दुसऱ्याला मिळावा, पशु प्राण्याला मिळावा. मग ते घरातलं कुत्र का असे ना, दारावर शेपटी हलवणारं कुत्र आपल्याला पाहिजे. तिथे त्याची मैत्री भावना आहे. एखादी गाय असेल, गोठ्यात गेल्याबरोबर तिला भावना जागी झाली पाहिजे. ज्यांच्याकडे जनावर असतील त्यांनी पहा, हे प्रयोग करून पहा. जर प्राण्यांवर तुम्ही मैत्री भावना केली तर तेही तुमच्याकडे तुमच्यासाठी ते कष्ट करतात, मेहनत करतात. अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातल्या त्यात कुत्र्याच्या बाबतीमध्ये तो संरक्षण माणसाचं जास्त करतो, हे आपल्याला पाहायला मिळतं. का? तर त्याच्यावर मैत्री भावना केली पाहिजे. आणि त्याला हाडशीड जर केलं, त्याला काठीने जर मारत गेला तर तो चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. हेही उलट पक्षी आपण ध्यानात ठेवायचं आहे. हेही उलट पक्षी ठेवायचं आहे. आणि हे अनुभव घेऊन पहा तुम्ही. शहरात जरी असला तरी मनुष्य, पाळीव प्राणी आपल्याकडे आहेत, मांजर आहे, पक्षी आहेत. तुम्ही पहा किती ते माणसाची काळजी घेतात ते. पण त्यांच्या सुखाची कल्पना तुम्हाला वरवरची असता कामा नये. अंतर्मुखी होऊन त्यांच्या सुखाची कल्पना असली पाहिजे. सर्व प्राणी सुखी होत, सगळे प्राणी सुखी होत, ही भावना मनामध्ये असली पाहिजे. नुसतं भवतु सब मंगल म्हणून हात वर करून कोणाचंही कल्याण होणार नाही. हो, भवतु सब मंगल म्हणून त्यांना प्रेरणा तुम्ही नक्कीच द्या, पण देताना देणाऱ्याच्या मुखामध्ये आणि शरीरामध्ये अंतर्मुखी होऊन ती भावना असली पाहिजे, मैत्री भावनेची असली पाहिजे. नंतर अंतर्मनामध्ये गाठी. आणि आहे बौद्धाचार्य म्हणून देतोय आशीर्वाद, नाही, अजिबात नाही. द्यायचा नसेल तर देऊ नका. चिवरवाल्यांनी सुद्धा ही दक्षता घेणं गरजेचं आहे. चिवरवाल्यांना सुद्धा हे बंधन आहे. तुम्ही नुसता आशीर्वाद देऊन जमणार नाही ना. अंतर्मुखी होऊन तुमची भावना असली पाहिजे. अहो, तुमची तुमच्यातच भावना योग्य नाही, मैत्री भावना नाही. आणि म्हणून या सगळ्या सुखाच्या कल्पना या अवघड गोष्टी नाहीत आणि इतक्या सोप्या पण नाहीयेत. पुन्हा सांगून जातोय, इतक्या सोप्या पण नाहीयेत त्या. नुसत्या एका प्रवचनाने परिवर्तन होणार नाही. आज आपण ही गाथा, ही सूत आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे, संस्कारामध्ये घेतलेलं आहे. म्हणून नुसत्या गाथा पठण करून आपल्याला जमेल का? जगताप सर दररोज आपल्याला धम्मपदाचा उपदेश करतायत. आदर्श आपल्याला मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यामध्ये आहेत, ते आपल्याला उतरवायला लागतील ना. मग ती धम्मपद काय असतील आणि सूत काय असतील, याच्यामध्ये तोच उपदेश आहे ना, भगवान बुद्धाचा उपदेश आहे ना. आणि म्हणून या उपदेशाच्या संदर्भामध्ये
वरवरचा दिखाऊपणा इथं अजिबात बौद्ध विचारात चालत नाही. अंतर्मुखीत होऊन ते करावं लागेल. मला हात करून जर कोणाला आशीर्वाद द्यायचा असेल तर मनापासून माझी प्रेम भावना त्याच्यावर असली पाहिजे आणि मनापासून वाटलं पाहिजे तुझं कल्याण हो. माझं जरी झालं नाही तर तुझं कल्याण हो, एवढी भावना असली पाहिजे. पण ती भावना नाही ना. हात जोडण्याची पद्धत अजून समाजामध्ये आहे. तुझं वाटोळं होऊ दे. आता हात जोडल्याने त्याचं वाटोळं होत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण अंतर्मनामध्ये त्याचे दुःख असलेलं, कपट असल्यामुळे तो कधी त्या भावनेने वागतच नाही ना. आणि मग ह्याबरोबर त्या गोष्टी काय करून फायदा आहे त्याचा? दिखोपणाचं काय करायचं आहे? आणि म्हणून तुम्ही आशीर्वाद देण्याच्या लायक व्हा. दुसऱ्याच्या कल्याणाचा मार्ग तुम्ही काय त्याचा प्रपंच चालू शकत नाही, पण त्याला मार्गदर्शन करू शकता. तो चुकीच्या चालला तर त्याला सरळ मार्गावर आणू शकता. त्याच्या कुटुंबातला कलह तुम्ही मिटवू शकता. एवढं तर काम करा ना. एवढं तर काम करा. तुम्ही काय केशातले पैसे काढून त्यांना द्या असं नाही म्हणत भगवान बुद्ध. त्यांना योग्य मार्गावर लावा आणि त्या योग्य मार्गावर लावण्याचं जेव्हा तुम्ही काम कराल त्यावेळेला तुम्ही योग्य मार्गावर असले पाहिजे, तेव्हा हे सर्व सुखी हो. दररोज मंगल मैत्रिणी या ठिकाणी वावरत आहे. मग त्या नुसत्या मंगल मैत्रिणी आपल्याला परिपूर्ण होणार नाही. मला बदलावं लागेल, काय वाचा मनाने बदलावं लागेल आणि त्याच वेळेला खऱ्या अर्थाने सगळ्याचं कल्याण हो. सर्व या ठिकाणी सर्व प्राणी सुखी होत, आनंदी राहोत, ही भावना मनामध्ये नेहमी बाळगावी. सतत क्षणाक्षणाला, वेळेपुरती नाही, क्षणाक्षणाला असावी. त्यानंतर आहे 4थं आणि 5वं चरण एकत्र आहे. या ठिकाणी एक याची पानाभूताती तसावा थावरावा अनवश्यता दिघावा ये महंतावा मजवा रसका अडक तुला दिठावा ये व दिठा हे चतुरे वसंती अभिदुरे भूतावा संभवे शिवा सवे सता भवंतु सुखी देता. या ठिकाणी जल के थल के और गगन के प्राणी सुखिया होए रे, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. आणि ही भावना असली पाहिजे. जलचर भूलचर हे जे सगळे छोटे मोठे प्राणी आहेत, हे सर्व प्राणी, मध्यम आत असलेल्या सर्व स्थूल न दिसणारे प्राणी सुद्धा सुखाने राहोत. दृश्य अदृश्य, दृश्य अदृश्य अथवा जवळ किंवा उत्पन्न होणारे किंवा उत्पन्न झालेले आणि उत्पन्न होणारे जितके म्हणून जे काही प्राणी आहेत ते सर्व प्राणी सुखी होत. मगाच्या याच्या चरणाचा अर्थ आहे की तुमची मैत्री भावना ही सर्वांच्या प्रती असली पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धाची जी शेवटची जी पारमिता आहे ती मैत्री पारमिता आहे. तुम्हाला जीवन जगायचं असेल तर त्याच्यात काय पैसे लागत नाही. तुम्हाला कुठे सांगितलं तुम्ही हत्या करा म्हणून, आणि मी बौद्धांनी हत्या करू नये, जैनांनी हत्या करू नये, इतरांनी करावी का? नाही. पण ज्याने हत्या न केल्यामुळे त्याला जे समाधान मिळाले त्याचं दर्शन इतरांना जर झालं तर खचितच तो बदलल्याशिवाय राहणार नाही. इथं संप्रदायालाच कुठे, इथे संप्रदायालाच कुठे, इथं मारामाऱ्या करता कामा नये, हाणाहाणी करता कामा नये. वैर्याने वैर मिटत नाही. येणार आहे आपल्याला धम्मपदामध्ये आणि अरविंद जगतापांच्या मुखातून आपण ऐकणार आहोत. वैर्याने वैर मिटत नाही तर मैत्री भावना असली पाहिजे. वैर्याने वैर मिटत नाही, मैत्री भावनेने वैर मिटतं. आणि म्हणून पहिल्या प्रथम मनुष्य प्राणी असेल, सूक्ष्म प्राणी असतील, या सगळ्यांच्या प्रती आपली मैत्री भावना असली पाहिजे. त्यांच्या प्रती मैत्री भावना असली पाहिजे. आणि ती मैत्री भावना तुम्ही पाळल्यामुळे तुम्ही दुःखाच्या कचाट्यातून हळूहळू त्या दुःखाच्या कचाट्यामधून, त्या दुःखाच्या कैदखान्यामधून हळूहळू आपली सुटका होईल. आपल्यासाठी तर करा, आपल्यासाठी तर करा, नका त्यांच्यासाठी करू, पण हे आपल्यासाठी करा. आणि म्हणून या ठिकाणी याही उपदेशाचा आपण अर्थ घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे न परो निकुंबित नाथीमध्येच कथन किंची व्यारसना पटिसंगाय नाय मजेच दुःखमेच्छय. या ठिकाणी कोणीही दुसऱ्याला फसवू नये. मला वाटतं पहिल्या चरणामध्ये झालेलं आहे. उलाढाली करू नये म्हणजे फसवू नये. कोणीही दुसऱ्याचा अपमान करू नये, हे महत्वाचं. तुम्हाला जगायचं आहे ना,
तुम्हाला मान हवा असेल तर दुसऱ्याला मान द्यायला शिका. आज ज्ञानोबा कांबळ्याला मान देत आहे. ज्ञानोबा कांबळ्याने या श्रावकांना सन्मानानेच मान दिला पाहिजे. त्यांच्याकडे बोट करता कामा नये, त्यांचा अपमान करता कामा नये, वाणीतून करता कामा नये. मी तर मुकेशला सांगितलं की यातला प्रत्येक जण मला बोलका पाहायचा आहे. यातला प्रत्येक जण मला बोलका पाहायचा आहे. त्यांनी सन्मानाने करावं, त्यांनी वागावं. माझ्या जागेवर आज मी मगाशी त्यांना सांगितलं होतं, कोणाला तरी उभे करा, कोणाला तरी एखादा विषय देऊन आपण प्रयोग करू. मगाशी 12-1 वाजता त्यांचा फोन आला, तेव्हा मी सांगितलं आपल्यातला कोणीतरी उभा करूया ना. नाही गुरुजी, आजच्या दिवस अजून काही नियोजन मी केलं नाही आणि अगोदर सांगायला पाहिजे आणि म्हणून झालं नाही. माझी हीच इच्छा आहे की या ग्रुपवर जेवढे जमा झालेले आहेत त्यांनी एकमेकाचा कोणाचा अपमानच करू नये ना. आणि अपमानासारखं तुम्हाला मान हवा असेल तर सन्मान द्यायला आपण शिकलं पाहिजे. मान हवा असेल तर सन्मान द्यावायला शिकलं पाहिजे. अठ्ठपुरुष पुग्गला यश भगवतो सावक संगो. मान आणि अपमान, लाभ आणि हानी हे 8 पुरुषाची 8 लोकधर्म आहेत. हे 8 लोकधर्म जाणून घ्यावे लागतील आणि तेव्हा या ठिकाणी आपल्याला दुसऱ्याच्या कल्याणाचा मार्ग आपल्याला मिळेल, दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा मार्ग मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी आपणही कोणाला फसू नये, कोणीही दुसऱ्याचा अपमान करू नये. त्यानंतर शत्रुत्वाच्या अथवा विरोधाच्या भावनेने कोणीही अशी इच्छा बाळगो की दुसरे दुःखी होतील. दुसऱ्याचं वाटोळं चिंतू नका. तुमचा मुलगा 90% नाही आला म्हणून दुसऱ्याच्या मुलाचा दोष करू नका. तुमच्या मुलाचा प्रयत्न करा, त्या मुलाचं कौतुक करा, त्याच्या पाठीवर हात टाका, त्याच्या पाठीवर हात टाका. ही तुमची भावना असली पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये माझ्याकडे MPSच्या परीक्षेमध्ये गावामधला एक मुलगा पास झाला आणि त्याच्या वडिलांनी पहिली जर फोन कोणाला केला असेल तो ज्ञानोबा कांबळ्याला गेला की तू आल्याशिवाय माझ्या मुलाचं खरं कौतुक होणार नाही. आता तिथं राजकीय पुढारी होते, स्टेजवर सगळे काही होते. ही भावना जगाला तुमच्यातली जाणीव झाली पाहिजे. ही भावना तुम्हाला जागी झाली पाहिजे. त्या मुलाची माझी काही ओळख नव्हती, पण वडिलांची ओळख होती. मराठी समाजाचा मुलगा आहे, तो समाज कोणता आहे ते महत्वाचं नाही. या 2च गोष्टी त्याला त्या ठिकाणी समजावून सांगितलं. आजही त्या मुलाचा फोन येतोय. ही भावना तुमच्या मनामध्ये पाहिजे. दुसऱ्याचा आदर करा, त्याच्या कर्तृत्वाचा आदर करा, त्याला कमी लेखू नका. आपल्याला एखाद्या वेळेला त्याच्या बरोबरीने जाता येत नसेल म्हणून रस्सीखेच करू नका, चढाओढ करू नका, ईर्ष्या करू नका. ईर्ष्या केली की सगळं संपलं. आणि म्हणून या ठिकाणी ईर्ष्या असता कामा नये. म्हणून या ठिकाणी त्याचा अपमानही करू नये, शत्रुत्वाच्या भावनेने तर पाहूच नये, मित्रत्वाच्याच भावनेने पाहिलं पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला सगळ्याकडे मित्रत्वाच्या भावनेने काल त्यावेळेला तुम्ही सुखाने राहणार आहात. देशाचंही तेच आहे. जर बुद्धाच्या तत्वाने ही लोक जर वागायला लागली तर तुम्हाला डिफेन्सचा खर्च वाचला जाईल. एका देशाने दुसऱ्या देशावर प्रेम करणं गरजेचं आहे. नुसती भाषणं करून जाऊन व्हिडिओ काढून जमत नाही. नुसती भाषणं करून व्हिडिओ काढून मैत्री भावना जमली जात नाही. तर एखादा देश आपल्याकडे, आता उदाहरणार्थ चीन आपल्याकडे दोषारोपाने पाहतोय, त्याच्याकडे मैत्री भावना असली पाहिजे. इतर राष्ट्राची मैत्री भावना देशामध्ये असली पाहिजे. म्हणजे देशादेशामधली मैत्री भावना, घराघरातली मैत्री भावना, समाजामधली मैत्री भावना ही जर असती तर आजचं जे चित्र आज डोळ्यामध्ये आपल्या आहे, आपल्या डोळ्यासमोर आहे, ते उभं राहिलं असतं का? सख्खा भाऊ सख्या भावाला घरामध्ये वैरी व्हायला लागलाय ना. आता कशाला मला उदाहरण द्यायला होतं? तुम्ही सगळेजण ऐकताय. वर्तमान स्थितीमध्ये पाहतोय, वास्तववाद पाहतोय. भगवान बुद्धाचं तत्वज्ञान हे वास्तववादाला धरून आहे. पाय आपण दरवड्यामध्ये काय चाललंय, काय चाललंय, कशाचं प्रतीक आहे? याचं प्रतीक आहे बुद्धाच्या तत्वाला त्यांनी स्वीकारलेलं नाही आणि आपणही त्यांना बुद्धाच्या तत्वाकडे आकर्षित करण्याचं काम केलेलं नाही. आणि हे जर झालं तर या देशाचा कारभार सुद्धा मैत्री भावनेनेच जगेल. ही भावना यामध्ये असली पाहिजे, वैरत्वाने नाही. आणि नाही वेदन वेदानी या पद्धतीने आपण म्हणत आहोत. म्हणून या ठिकाणी अथवा विरोधाच्या भावनेने कोणीही इच्छा न करावी. बाळगो, दुसरे दुःखी होतील आणि म्हणून प्रत्येकाच्या प्रती सुखी हो. त्याची काही संप्रदायाची प्रवचनं मी ऐकली, तेही म्हणतात सुखी हो.
पण म्हणतात सुखी हो. खरं घडतंय का? खरं घडतंय का? आपणही म्हणतो सुखी हो. खरं घडतंय का? समाजामध्ये पोचतंय का? प्रत्येक जण एकमेकाला प्रेम भावनाने पाळतो का? प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये जातोय का? आणि आज जो सुखादुःखामध्ये जातोय, एखादा आजारी असेल तर त्याला दुःखामध्ये जर भेटला तर बरं वाटलं ना. त्या आमच्या हर्षानंद सोनवण्याला जेव्हा ही लोक सगळी गेली घरी, मला नाही जाता आलं. म्हणजे माझी मैत्री भावना त्यांच्या प्रती नाही असं नाही, शारीरिक व्याधीमुळे मला जाता आलं नाही, पण त्यांना बरं वाटलं ना. त्याचा आजारपण निघूनच गेलं. माणसं आजारपणाला, आजारी माणसाला भेटायला का जातात? तो दुःखी व्हावं म्हणून जातात का? तो सुखी होऊन जातो. आणि म्हणून तुमच्या जाण्याची एक प्रक्रिया त्याच्या 80% औषधाचं काम करून जातात. हे व्यवहार आहे. आणि म्हणून कुणीही दुःखी राहू नये, आपली ही भावना असली पाहिजे. मी तर म्हणतो या ग्रुपवर नव्हे, या ग्रुपच्या माध्यमातून जे जे जोडतायत, आज आमचा या ठिकाणी मुकेशनी या ठिकाणी याला युट्यूबला याची जॉईन केलेली आहे. जेवढे जेवढे ऐकतात तेवढे प्रत्येक सुखी हो ना. शेजारी सुखी हो, आजारी सुखी हो. सुखाची भावना प्रत्येकाची असावी, या पद्धतीने ही भावना आहे. आणि म्हणून ही आपल्याला भावना ठेवली पाहिजे. माता येथा नेम पुत्तम आयुषा एक पुत्तम म्हणून रखे एवं बी सब भूतेषु मानसं भावे अपरिमाणं. ह्याप्रमाणे आई आपल्या बाळाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते. आईचं प्रेम हे कोणाला, आता अनेक कवींनी वर्णन केलेले आहे. म्हणून जीवाची पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता आई त्याला सांभाळते. आई त्याला सांभाळते. आणि म्हणून त्याचप्रमाणे आई आपल्या एकुलत्या एक मुलाला सांभाळ करते. त्याचप्रमाणे शांतीपदाची इच्छा असणाऱ्या माणसाने प्राणी मात्राबद्दल निश्चिम प्रेम भावना असावी. स्वार्थाची नाही, स्वार्थाची नाही, निश्चिम प्रेम भावना असावी. आईचं जे प्रेम आहे तेच प्रेम आहे, तेच प्रेम आहे. आणि म्हणून या ठिकाणी निश्चिम भावना असावी, कोणता स्वार्थ त्याच्यामध्ये असता कामा नये. ही भावना आपल्याला प्रत्येकाला धरावी लागेल, याची आपण जाणीव ठेवावी. हा उपदेश भगवान बुद्धाच्या करुणा आणि मैत्रीचा आहे. करुणा आणि मैत्री नुसती भाषणामध्ये म्हणून जमणार नाही, पाठ करून जमणार नाही, ती कृतीमध्ये आणावी लागेल. हेही जाता जाता आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर पुढचं चरण आहे, मेतंच सब लोकस्मी मानसं भावय अपरिमाणं उदम अधोत्रेच असमादं अवेरंग असंपतन. वर खाली आणि आडवे राहणाऱ्या सर्व लोकांनी प्राणी मात्राबद्दल वैरहित आणि शत्रुत्व रहित मैत्री बाळगावी. आता या ठिकाणी याचं जे वाक्य आहे ते खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ असा आहे की मेतंच सब लोकस्मी, सब लोक. आता वर खाली म्हणजे वर कोण राहते का? नाही, ते शंका निर्माण होईल. वर खाली राहणारे सर्व असं म्हणून आता जमणार नाही. तर या ठिकाणी जो समाज आहे, तीन लोक जे आहेत, तीन लोक्य, ते आहे कामलोक, रूपलोक आणि अरूप लोक. या संसारामध्ये या अवस्थेत जगणारी जी माणसं आहेत, या संसारामध्ये ही जगणारी माणसं आहेत. लोक कामलोक म्हणजे आपण सर्वसामान्य, रूपलोक म्हणजे संत साधू संत, आणि त्याही पेक्षा आनंदाला गेलेली अरूप लोक. ह्या त्याच्या पायऱ्या आहेत. हे जगतायत या ईश्वामध्ये, या तारंगणामध्ये, ईश्वाच्या या चक्रामध्ये जगतायत. या सर्वांना या लोकांच्या प्राणी यामध्ये उभे असताना या ठिकाणी प्राणी मात्रामध्ये वर खाली राहणारे सर्व स्तरातील राहणाऱ्या लोकांच्या प्रति प्राणी मात्राबद्दल मैत्री वैररहित आणि शत्रुत्व रहित ही भावना असली पाहिजे. ही मैत्री भावना आहे. आणि मग एखाद्या साधूला फसू नये म्हटलं ना आपण, पराभव सुत्त, मी मग झालं ना की याच्यातूनच बाहेर पराभव सुत्ताचा झालेला आहे. साधू संताला फसू नये किंवा एखाद्या चांगल्या माणसाला फसू नये, हे झालं त्याच्याबरोबर असलेली मित्रत्वाची भावना. लोकधर्मामध्ये आपण सर्वसामान्य आहोत, आपण काय अनंतपदाला गेलेलो नाही. आपल्यामध्ये एकमेकाची मैत्री भावना असता कामा नये, शत्रुत्व असता कामा नये. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाला मैत्री भावनेने जगलं पाहिजे. माणसाने माणसाशी कसं वागावं हा शिकवणारा मार्ग, हा भगवान बुद्धाचा मार्ग जर आपण म्हणत आहोत तर आपल्या कृतीमध्ये आणि अनुभवामध्ये आला पाहिजे.
दुसऱ्याने आपल्या मुलाला जर बाळ म्हणायचं असेल तर दुसऱ्याच्या बाळाला कार्ट म्हणू नका. त्याच्याही बाळाला उचलून घ्या. तुमच्याही बाळाला कोणीतरी उचलून घेईल. तुमच्याही बाळावर कोणीतरी लक्ष ठेवील. ही भावना मनाची असली पाहिजे. आपल्या दारातला कचरा दुसऱ्याच्या दारात नका टाकू. उलट त्याच्या दारातला कचरा एकत्र करा आणि त्यांनी जर साठवला असेल तो नेऊन टाका. ही मैत्री भावना पाहिजे. भगवान बुद्ध काही वेळेला या अशाच काही भावना आहेत आणि त्यामुळं एक भगवान बुद्धाचा द्वेष करणारी म्हातारी, भगवान बुद्धाचं उदाहरण मोहम्मद पैगंबराचं आहे. तर मोहम्मद पैगंबरावर विरुद्ध करणारी एक म्हातारी त्याच्याकडे द्वेष भावनेने पाहते आणि ज्या वेळेला अजान द्यायला मोहम्मद साहेब जायचे त्यावेळेला ती उचलून त्याच्या अंगावर कचरा टाकायची, कारण तिने त्याला द्वेष भावनेने पाहिलेलं होतं. काही दिवस असं झाल्यानंतर दररोज ती कचरा टाकायची, मोहम्मद साहेब आपले हे काढायची, साफ करायचे आणि पुढे जायचे. एक दिवस असं झालं की डोक्यावर कचरा पडला नाही. संत आहेत ते, कोणत्याही धर्माचे असो तर आपल्याला काही नाही. संत म्हणजे शांत झालेले ते कोणत्याही काळामध्ये असो काही असो, ते काही म्हणून, ते देवाचे दूत म्हणून किंवा प्रसिद्ध म्हणून, काय आपल्याला त्याच्याशी भांडण नाही, पण त्यांच्या वर्तणुकीचं जे दर्शन आहे हे दर्शन महत्वाचं आहे. आणि ज्या दिवशी डोक्यावर कचरा पडला नाही त्या दिवशी मोहम्मद साहेब त्या वर माडीवर गेले चालत आणि त्या आजीबाईला म्हटले, आजीबाई तब्येत तर बरी आहे ना? आणि मग त्या आजीबाईच्या लक्षात आलं, आणि बाबा मी बरी आहे. मग तू का असं विचारतो? म्हणजे आज माझ्या डोक्यावर कचरा पडला नाही. ही मैत्री भावना संतांमध्ये आहे, सगळ्या संतांमध्ये आहे. तुकारामांची तर अनेक उदाहरणं आहेत या बाबतीमध्ये, अनेक उदाहरणं आहेत. तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, संतांचा इतिहास व्हायला त्या सगळ्या काही गोष्टी संतांमध्ये पण पाहायला मिळतात. आणि म्हणून ही मैत्री भावना ही नुसती दिखाऊपणाची नाही, तर त्या मोहम्मद पैगंबराच्या जाण्यामुळं जी द्वेष करणारी होती ती त्याच्या जवळ आली. भगवान बुद्धाचा द्वेष करणारे झाले ना भगवान बुद्धाच्या जवळ. भगवान बुद्धाचा द्वेष करणारी मंडळी सुद्धा भगवान बुद्धाजवळ आली. अजा शत्रूचं उदाहरण आहे. भगवान बुद्धाचा धम्म पाळतोय म्हणून बापाला त्यांनी कैदेखान्यामध्ये टाकलं, पण तोच अजा शत्रू भगवान बुद्धाचा संदेशवाहक झाला. कशाचं प्रतीक आहे? आणि ही कृती आपल्याला या जीवनामध्ये करावी लागेल. नुसती कथा आणि पुराण ऐकून आणि कथेची गोष्टी सांगून नुसते जमणार नाही, तर ते आपल्या जीवनामध्ये उतराव्या लागतील. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या गोष्टी आहेत. या व्यवहारातल्या गोष्टी आपण जर ठेवल्यात तर मैत्री भावनेने आपलं जीवन हे सुखाचं झाल्याशिवाय राहणार नाही, याची खुणगाठ आपण मनाशी बांधून ठेवावी. मग कचरा टाकायचा न टाकायचा, द्वेष करायचा न करायचा, हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय ना. आता या ठिकाणी 27-28 लोक जमा झालेले आहेत. हे सगळं श्रवण करतायत. कळत न कळत आपण स्वतःला विचारा, आपण भावाशी कसं वागतोय? आपल्याकडची भांडणं मिटलेली आहेत का? बायका पोरांची भांडणं मिटलेली आहेत का? ही मिटवायला आपल्याला शिकायला पाहिजे. आदर्श कुटुंब, आदर्श परिवार, पती पत्नीच्या जोडी एखाद्या वेळेला खरं म्हणजे मग अशी मुचकरला सांगा असतात त्या पती पत्नीच्या जोड्याच आपण या ठिकाणी सांगितल्या असत्या, कारण त्या ठिकाणी या जोड्या आहेत. हे भगवान बुद्धाने गृहस्थी जीवनातल्या लोकांना उपदेश केलेला आहे. नुसताच भंतेजींना उपदेश केलेला नाही, हा व्यवहारातला उपदेश आहे. शिकाल सुत्तापासून याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे लक्षात ठेवावं की त्या ठिकाणी त्यानंतर तिसरं 9 आहे, दिथन गोरन निशिदोवा सायनोवा यावत असा वेळ कथमितो एतन सती अधिठेयम ब्रह्मतेयम विहारम इदमाहू. अत्यंत महत्वाचं आहे. हे शेवटचं चरण आहे की तुम्ही ज्या अवस्थेत आहात, झोपेत असाल झोपेत, चालत असाल चालत, शेतात असाल शेतात, ऑफिसात असाल ऑफिसामध्ये, गृहस्थी जीवनात असाल गृहस्थी जीवनामध्ये, समाजकारणात असाल समाजकारणामध्ये, जो जो तुमच्या दैनंदिन जीवनाला सुरुवात आहे त्या प्रत्येक वेळेला तुम्ही आपल्या जीवनामध्ये 4 ब्रह्मविहाराची अवस्था अंगीकारली पाहिजे.
पा क्षण क्षण में जागे बुधांकू, ठराविक वेळेसाठी नाही, क्षणाक्षणाला पावलाला व्यवहारासाठी उभे आहे ना. मग त्याच वेळेला भगवान बुद्ध म्हणतात की तुमची अवस्था 4 ब्रह्मविहार स्वीकारण्याची तयार झाली पाहिजे. 4 ब्रह्मविहार कोणते? मैत्री, करुणा, मुदिता, मैत्री, मुदिता आणि उपेक्षा. ह्या 4 अवस्था आहेत. ह्या 4 अवस्था शरीरामध्ये प्राप्त करून घ्याव्या लागतील. मागापासून जी चर्चा करतोय, मागापासून जीवनामध्ये सुख मिळवण्याच्यासाठी आपण चर्चा करतोय, शांती मिळवण्याची चर्चा करतोय. आणि त्याच वेळेला मला माझ्या शरीरामध्ये हमेशा करुणा असली पाहिजे, मैत्री असली पाहिजे, मुदिता म्हणजे आनंद, म्हणजे जो मला आनंद मिळतो तो दुसऱ्याला आनंद मिळाला पाहिजे, त्याला मुदिता म्हणतात. स्वतःला मिळालेला नुसता आनंद नाही, स्वतःला मिळालेला नुसता आनंद नाही, तुमच्या वर्तणुकीमध्ये तुमच्या सहवासामुळे दुसऱ्याला मिळालेला आनंद ही मुदिता आहे, हा आनंद आहे. आज या ठिकाणी एक सादर रोप या ठिकाणी लावलं गेलं या संविधान विश्लेषण समितीच्या माध्यमामध्ये. या ठिकाणी मैत्री भावना जपली गेली म्हणून आज लोकांच्या मुखामध्ये आपण हजारापर्यंत जायला लागलेलो आहोत. इथं मैत्री भावना नसती तर, ज्यांच्याकडे मैत्री भावना नव्हती ते सोडून गेले. हे माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे, हे माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे आणि मी पाहिलेलं आहे. आणि म्हणून ही मैत्री भावना तुम्ही जपून ठेवलेली आहे. आणि म्हणून हे आज 1000 एपिसोड होत आहेत. त्या आपोआप होणार नाहीत. मैत्री भावना नसती तर त्या एकट्याच मुकेशने काहीच करू शकला नसता. आपण अत्यंत सरलाताई वगैरे अत्यंत प्रभावीपणाने स्पष्टीकरण करतात. नुसतं स्पष्टीकरण नाही तर हे सत्यवचन आहे. आणि म्हणून ही मैत्री भावना आपल्याला ठेवावं लागेल. आणि हमेशासाठी आपल्याला जीवनामध्ये या 4 अवस्थांना कायमस्वरूपी ठेवावं लागेल. याला ब्रह्मविहार म्हणतात, याला ब्रह्मचारी म्हणतात. ब्रह्मचारी नुसतं काम वासनेतला ब्रह्मचारी नाही, ती कामे सुमेच्या 4 वेरवणे आहे. पण हे ब्रह्मचर्य जे आहे, हे ब्रह्मचर्य तुम्हाला सदोदित रीतीने हे जीवनामध्ये सदोदित ठेवावं लागेल. ठेवणार आहात की नाही हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. शेवटी प्रवचनाचा शेवट याच्यामध्ये आहे. बोलणारा बोलून जातोय, ऐकणारा ऐकतोय, करायचं न करायचं अंतर्मुखी होऊन हे ज्याला प्रज्ञाज्ञान म्हणतात, चिंतन प्रज्ञा म्हणतात, ही तुम्हाला करावी लागेल. भावप्रज्ञा ही ठेवावी लागेल. लक्षात आलं. आणि ह्या प्रज्ञेच्या रूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी वाहून जावं लागेल. आणि म्हणून हा आजचा विषय या ठिकाणी निवडण्यात आला. त्यानंतर आहे शेवटचं तिथंच अनुभव शिलवा दसजैन संपन्न कामेशु विनय गेदंग नाही जातो गवेशय्य पुनरेती. आणि अशा शिलवान व सम्यक दृष्टी संपन्न मनुष्य कोणत्याही मोह जाळ्यात न पडता काम तृष्णेचा त्याग करून दुःखातून मुक्त होईल. हा सिद्धांत आहे भगवान बुद्धाचा. जो कोणी यावरच्या कसोट्यांना, या दुःखमुक्तीच्या मार्गाला, या मैत्री आणि करुणेच्या उपदेशाला जो कोणी अंगीकारील प्रामाणिकपणाने, प्रामाणिकपणा हा शब्द महत्वाचा आहे, फसवेगिरीची नाही, मैत्री भावना फसवेगिरीची नाही. स्वतःला पटलं पाहिजे मी मैत्री भावनेने वागतोय. आणि हा जो मनुष्य वागतो तो शिलवानच माणूस वागतो ना. हे वागण्याच्यासाठी शील तर पाहिजेच. शिलवानाशिवाय पर्याय नाही, शिलाशिवाय पर्याय नाही. म्हणजे शिल हे अत्यंत महत्वाचंच आहे. असा शिलवान सम्यक दृष्टी संपन्न, त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सम्यक दृष्टी असली पाहिजे. आपण आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पाहिलेला आहे. कोणाच्याही मोहाला बळी न पडणारा महत्वाची वाक्य आहे ती. भगवान बुद्धाचा हा सिद्धांत आहे. जो दुसऱ्याच्या मोहाला बळी पडतो तो स्वतःच्या पायावर दगड पाडतो. अति लोभात बकाहा म्रियते. बगड्याला लोभ झाला नसता तर खेकड्याने त्याची मान कापली नसती. पण खेकडाही हुशार होता, त्याच्या पाठीवर बसला आणि त्याला माहित होता बाहेर गेल्यानंतर मलाच खाणार आहे, आणि म्हणून त्याची मान कापली. म्हणून संस्कृत मध्ये ते वाक्य आहे, अति लोभात बकाहा म्रियते. लोभ किती करा, कोणाच्या मोहामध्ये जाळ्यामध्ये पडणार आहात, कोणाच्या फसवेगिरीला बळी पडणार आहात. कलाम सूत्रामध्ये आपण ऐकलंय, ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती करत नाही, तुमच्या कानावरून बरेच वेळेला गेलेला आहे. म्हणून मोह जाळ्यात न पडता कामतृष्णेचा
कामतृष्णेचा नाश करणारा त्याच्याकडे कामतृष्णा असता कामा नये, कोणत्याच प्रकारची तृष्णा असता कामा नये. तृष्णारहित जीवन जरी अनंत होता नाही आलं, मी नाही म्हणत सगळे अनंत होतील, पण त्या मार्गावर जाण्याचं आपल्याला काम करावं. चांगली तृष्णा असावी, चांगली भावना असावी. पण तृष्णा दुसऱ्याला दुःखी करणारी तृष्णा असता कामा नये, दुसऱ्याला त्रास देणारी असती कामा नये. आणि म्हणून ही अशा तृष्णारहित जीवन जगणारा दुःखातून मुक्त होईल आणि त्याच्या दुःखातून मुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने हा करनिमित्त सुत्त अर्थात करुणा आणि मैत्रीचा उपदेश हा भगवान बुद्धाने माणसाला चेतना दिलेली आहे, प्रेरणा दिलेली आहे. हे मनुष्य प्राण्या, तुझं मनुष्य मन मनुष्य मन हे आपण बदलावं लागेल आणि मानवता या ठिकाणी आपल्याला ठेवावी लागेल. हे ठेवायचे असेल, मनुष्य जीवन जर सुलभ करायचं असेल, हे दुर्लभ जीवन आहे, त्याला सुखाच्या मार्गाने जर जायचं असेल तर हळूहळू का होईना, परिपूर्ण नाही होता आलं, हळूहळू का होईना या मार्गावर मी चाललोय की नाही हे स्वतःने पहा, स्वतःचं कल्याण करून घ्या आणि दुसऱ्याचे आदर्श बनून आपल्या जगण्याचा आनंद त्याला देण्याचा काम करा. त्यांनाही जगू द्या, आपल्याला जगू द्या, प्राण्यांनाही जगू द्या, आपण जगूया. आणि म्हणून आपल्या स्वार्थासाठी कोणाचा बळी देऊ नका. आणि म्हणून भगवान बुद्धाने अंधश्रद्धेतून या ठिकाणी मुक्तता मिळवलेली आहे ना. आता तो विषय वेगळ्या पद्धतीने आहे. आणि म्हणून कोणालाही बळी न पडता, आपल्या स्वार्थासाठी कोणाचे नुकसान न करता, आपल्याला जगण्यासाठी कोणाला दुःख न देता जगणारा जो माणूस आहे, जो सिलवाड आहे, तो दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं जीवन सुखाचंही जाणार आहे, तो सुखानेच मरणार आहे. पण ज्याचं जीवन शांत झालं नाही, जो समाधानी नाही, जो तृष्णेने परिपूर्ण भरलेला आहे, तो दुसऱ्याला वैरत्वाने पाहतोय, त्याची पाहण्याची दृष्टी दिठ्या आहे, त्याची पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक आहे, तो सकारात्मक पाहत नाही, त्याचं जीवन बाकी, शेवट त्याचा चांगला होणार नाही. हे शाप नाही, पण हे सत्य वचन आहे. आणि आपल्याला याचे अनुभव आहे, म्हणून मरण ते हे सगळ्यालाच आहे, मरण हे सगळ्यालाच आहे. पण असताना जीवनामध्ये जर ज्या मार्गाने जगलात तर शांततेने जीवनाचे डोळे मिटले जातील. डोळे तर मिटणारच आहे, तुमचेही मिटणार आहेत, माझेही मिटणार आहे. त्याला काळ थंड त्याच्यावर अवलंबून आहे. मी कधी जाईल, कोण कधी जाईल, ज्याच्या इंद्रियाच्या माध्यमातून कार्यशक्तीवर ते अवलंबून आहे. कोणाच्या हातात दोरी नाहीये, तुमच्या शरीरातल्या कार्यशक्तीवर ते अवलंबून आहे. आणि म्हणून मी मगाशीच 2-3 शब्द या ठिकाणी महत्वाचे आहेत की तिन्ही लोकी समाधान असलं पाहिजे. 3 लोकही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कामलोक, रूपलोक, अरूपलोक, म्हणजेच सर्वसामान्य व्यक्ती, उच्च स्तरावर असलेली आणि अरहंत पदाला म्हणजे संत महात्मे झालेले आहेत, साधू संत झालेले आहेत, अशा सर्व लोकांच्या प्रती मैत्री भावना असली पाहिजे. म्हणजे त्यांचं आपण ऐकलं पाहिजे, त्यांचे जर चांगले विचार असतील ते आपण ऐकले पाहिजेत आणि आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. सगळ्या काही गोष्टी या व्यवहारातल्या गोष्टी आहेत, या आपण सर्वजण करा. कारण शेवटी आपल्याला प्रत्येकाला घर सुखाने, समाधानाने, शांततेने जावं हे जर अपेक्षित आहे. कोणालाही घरामध्ये जर कलह नको असेल तर या सांगितलेल्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करा. घर सकाळ समाधानाने जाईल, उद्याची पिढी सुखाने समाधानाने जाईल. तुम्ही जर घरामध्ये कलह केला, नवरा बायकोची भांडणं असली तर मुलं त्यांच्यावर परिणाम होईल, किंवा मुलांचे जर वर्तणूक वाईट असेल त्याचा आई वडिलांवर परिणाम होईल. या सगळ्या काही जोड्या आहेत, या जोड्या आपण एकमेकांनी मनमिळाऊपणाने, मैत्री भावनेने, पहिलं घरातली मैत्री भावना, नंतर समाजातली मैत्री भावना, नंतर गावातली मैत्री भावना, नंतर देशाची मैत्री भावना, या सगळ्या भावनांनी आपण एकत्र येऊया आणि खऱ्या अर्थाने वचनाला आपण न्याय देतोय असं स्वतःला समाधान मिळण्याच्यासाठी धम्मपदाच्या माध्यमातून असेल, या गाथांच्या माध्यमातून असेल, अनेक प्रवचनाच्या माध्यमातून असेल, आपल्याला हे समाधान मिळालं पाहिजे आणि आपल्याला मिळालेलं समाधान आपल्याला दुसऱ्याला द्यायला पाहिजे. आणि म्हणून मागच्या एक एपिसोड मध्ये सांगितलेलं आहे की एवढं आता झालेलं आहे, आपण जे वागताय ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करा आणि इथं संख्या पण वाढवण्याचा आपण प्रयत्न करूया. ही मैत्री भावना आपल्याला ठेवली पाहिजे. आपण जर चांगल्या पद्धतीने एवढं युट्यूबवर या पद्धतीने आपण जात आहोत तर ही मैत्री भावना तुम्हाला जगालाही ठेवायला पाहिजे. तुमच्या वर्तणुकीमध्ये लोकांना आदर्श झाला पाहिजे, शेजाऱ्याला कळलं पाहिजे, अरे हा माणूस या पद्धतीने वागतोय, याचं कल्याण झालंय, मला त्याच्या मार्गाने जायला पाहिजे. असं जीवन झालं की दुसऱ्याने विचारलं पाहिजे तुमचं कसं काय एवढं व्यवस्थित चाललेलं आहे, त्यावेळेला त्याला सांगा की मी या मार्गाने चाललेलो आहे. प्रश्न मिटला, तो तुमच्या मार्गाला आल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या काही गोष्टी आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ खूप झालेला आहे. आणि म्हणून खरं म्हणजे मुकेशने मला सांगितलं होतं धम्म अधम्म घ्या, पण म्हटलं धम्म अधम्म हा मोठा विषय आहे
आणि माझ्यासारख्याला विश्लेषण केल्याशिवाय बोलता येत नाही. त्यामुळे तुमची परीक्षा पाहणं योग्य नाही. म्हणून म्हटलं मैत्री भावना. खरं म्हणजे आज मला विषय घ्यायचा होता, मतदान का करावे? हा विषय घ्यायचा होता. पण म्हटलं नको, त्याला कुठे वादंग-बिंदंग नको निर्माण व्हायला. आपल्याला जर मैत्री भावनेने जगायचं आहे तर कोणाचे दोष आपल्याला काढता कामा नयेत. आता जो तो उद्या 24 तारखेला काय करणार आहे ज्याचं त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो विषय बाजूला राहू द्या, कारण प्रतिक्रिया एका बाजूला कधी वेगळी येईल आणि म्हणून ते आपण टाळलेले आहे. आणि या ठिकाणी मग पटदिशी मुकेशला सांगितलं की हा विषय आपण पुन्हा एकदा, मला वाटतं यापूर्वी 2-3 वर्षापूर्वी हा विषय झालेला होता. माझ्याऐवजी कुणीतरी दिलेला होता. पण त्या पद्धतीने हा विषय देण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. मुकेशला लाख-लाख धन्यवाद देतो. जरी त्या या ठिकाणी उपस्थित नसतील तर मार्गाला लावून ते जातात, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि उपस्थित असतील तर त्यांना धन्यवाद. या सर्व श्रोत्यांना लाख-लाख शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपली संख्या वाढवावी एक आपल्याला विनंती करून जाऊन आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करतो. आपल्या सर्वांना सुखाचा मार्ग मिळो, सुखाचं सगळे सुखी हो, समाधानी हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. साधु आज जे प्रमुख वक्ते आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींनी आपल्याला भगवान बुद्धांची करुणा मैत्रीचा उपदेश या अतिशय महत्वाच्या अशा विषयावर आपल्याला प्रवचन व्याख्यान दिलेलं आहे. आणि खूप आपल्याला त्या प्रवचनातून या धम्माची करुणा मैत्री याच्या संदर्भात त्यांनी अतिशय स्पष्टपणे आणि विस्ताराने उदाहरण देऊन आपल्याला भगवान बुद्धांची करुणा मैत्रीचा उपदेश याचा आपल्याला सर्वांना व्याख्यान दिलेलं आहे त्यांनी. त्याबद्दल मी आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींचं खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आपण गोड कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आजचा आभाराचा जो गोड कार्यक्रम आहे ते आभाराचा गोड कार्यक्रम करणाऱ्या आदरणीय विमलताई बाबूराव गायकवाड की ज्या UDC सेवानिवृत्त भारतीय महोत्सव विज्ञान पुणे 5 संघटक युग प्रवर्तक संघ नवी सांगवी पुणे येथून आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आभाराचं कार्य हाती घ्यावं. आदरणीय विमलताई. धन्यवाद सर. आदर्शांना त्रिवार वंदन. उपस्थित सर्व मान्यवरांना जय संविधान, जय भारत. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन व्याख्यानमाला आज मंगळवार दिनांक 6 नोव्हेंबर 2024 आणि आजचे पुष्प क्रमांक आहे 975. आणि आज आपल्याला लाभलेले अतिशय अभ्यासू, विचारवंत, तसेच सर्वच विषयांचा अतिशय अभ्यास असणारे, आपल्या सर्वांचे परिचयाचे, सर्वांचे लाडके असे आपले आदरणीय ज्ञानोबा जगताप सर गुरुजी, ज्ञानोबा कांबळे सर. एक मिनिट. आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी. बरोबर ना सर? बरोबर. वरिष्ठ केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा. आणि आजचा सरांचा विषय आहे करुणा मैत्रीचा उपदेश. आज जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि खूप छान विषय घेऊन आपल्या पुढे आज आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी आलेले आहेत. आणि त्यांनी हा जो विषय आहे या विषयाला खूप चांगला असं त्यांनी न्याय दिलेला आहे. अतिशय सुंदर आणि म्हणजे शांती, करुणा, कसे गौतम बुद्धांचे जे विचार आहेत, त्यांचे अनमोल तत्व आहेत, असे त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. आणि माणसाने कसं राहावं, प्रामाणिक राहावं, समाधानी राहावं, असं खूप अनमोल असं त्यांनी आपल्याला या व्याख्यानातून सल्ला दिलेला आहे. आणि संपूर्ण मैत्री कशी असावी या विषयावर त्यांनी आपल्याला व्याख्यान दिलं, प्रभावी आणि अतिशय महत्वाचं असं. तर मी सरांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमाचे जे अभिप्राय देणारे आहेत विचारवंत, ते आदरणीय अशोक गायकवाड सर आणि आदरणीय मदन कांबळे सर. तर दोन्ही विचारवंतांनी खूप अतिशय सुंदर असा आपले अभिप्राय व्यक्त केलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय अरविंद लिंबा जगताप, सेवानिवृत्त,
लेखा परीक्षक, रक्षा लेखा नियंत्रक, कार्यालय कार्यालय गोळीबार मैदान पुणे. तर सरांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलेलं आहे. त्याबद्दल मी सरांचे मनापासून खूप आभार व्यक्त करते. तसेच आज उपस्थित असणारे सर्व श्रोतेगण, मान्यवर, विचारवंत, धार्मिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते आणि अधिकारी, पदाधिकारी, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, तसेच बौद्धाचार्य आणि बौद्ध उपासक, उपासिका व तमाम श्रोतेगण, आपण सर्वांनी वेळेत येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र व द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागास तांत्रिक नियोजन करणारे, तसेच कार्यक्रमाचे होस्ट आणि सुरुवातीचे जे स्वागत करणारे, तसेच उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतात असे आपले आदरणीय मुकेश माणिक गायकवाड सर, बौद्धाचार्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्रापूर शिरूर पुण्याहून. तर मी सरांचेही मनापासून खूप आभार व्यक्त करते. कार्यक्रम मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच ऑनलाईन कार्यक्रमाची उपस्थिती शॉर्ट स्क्रीन काढून ग्रुपवर टाकणाऱ्या आपल्या आदरणीय माधुरीताई कोटांगळे यांचेही मनापासून खूप आभार व्यक्त करते. तसेच आपला जो कार्यक्रम आहे हा सोशल मीडियावर म्हणजेच युट्यूबवर टाकतात व त्या आदरणीय स्वातीताई मुकेश गायकवाड शिक्रापूर पुणे व त्यांच्या कुटुंबियांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आणि मी माझा आभाराचा कार्यक्रम इथेच थांबवते. धन्यवाद. आणि सर्वांना सविनय जय भीम, जय संविधान, जय भारत. आणि यापुढील कार्यक्रम मी आदरणीय अरविंद जगताप सरांच्याकडे सुपूर्द करते. त्यांनी यापुढील कार्यक्रम आपल्या हाती घ्यावा. आदरणीय अरविंद जगताप सर. आजच्या कार्यक्रमाचं आभाराचं अतिशय गोड असं काम आदरणीय विमलताई गायकवाड यांनी केलेलं आहे. आणि सर्वांचे आभार. जे या कार्यक्रमाला साठी झटतात त्या सर्वांचे आभार त्यांनी व्यक्त केलेले आहेत. आणि श्रोत्यांचे सुद्धा आभार अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केलेले आहेत. तर समितीतर्फे मी त्यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे अतिशय महत्वाचा इथे संपला मी असं जाहीर करतो.